नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 9व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. सत्याचा लाभ करून घेण्यासाठी अवतारी पुरुषांच्या जीवनात जे प्रयत्न दिसून येतात त्यांना सोंग असे समजणाऱ्या भक्तमंडळीस आमचे एवढेच सांगणे आहे की श्री रामकृष्णाच्या तोंडून अशा प्रकारचे मत आम्ही कधीच ऐकले नाही. उलट अनेकदा त्यांच्या तोंडून असे ऐकले आहे की नरदेह धारण केल्यावर सर्व कार्ये माणसासारखीच होतात. ईश्वराला माणसाप्रमाणे सुखदुःखाचा भोग घ्यावा लागतो आणि माणसाप्रमाणेच उद्योग व प्रयत्न करून सर्व विषयात पूर्णत्व मिळवावे लागते. जगाचा आध्यात्मिक इतिहासही हेच सांगतो व विचारानेही असे स्पष्ट दिसते की असे जर नसेल तर साधकावर दया करण्याच्या हेतूने नरदेह धारण करण्यात ईश्वराचा तो हेतू मुळीच सिद्धीस जात नाही व नरदेह धारण करण्याच्या त्याच्या खटाटोपाची काही सार्थकताही होत नाही. नरदेह धारण केल्यावर अवतारी पुरुषांनाही माणसाप्रमाणेच दृष्टीहीनता, अल्पज्ञता वगैरेचा थोडाफार तरी अनुभव काही वेळापर्यंत घ्यावाच लागतो. माणसांप्रमाणेच या दोषातून पार पडण्यासाठी त्यांनाही प्रयत्न करावा लागतो व जोपर्यंत हा प्रयत्न पूर्ण होऊन त्याचे फल त्यांना मिळालेले नसते तोपर्यंत त्यांना स्वस्वरूपाची जाणीव मधूनमधून होत असली तरी सदैव अखंडित असत नाही. त्यांना साधारण जीवांप्रमाणेच संसारातील अंधकारमय व निराशामय मार्गातून जावे लागते. इतकेच की स्वार्थबुद्धीचा लवलेशही त्यांच्यात नसल्यामुळे त्यांना आपल्या मार्गात इतरांपेक्षा अधिक प्रकाश दिसत असतो. म्हणून ते आपली सर्व शक्ती एकवटून स्वतःच्या जीवनाची समस्या लवकरच पुरी करून लोककल्याणाचे कार्य सुरू करतात. मानवाच्या अंगी असणारा अपुरेपणा श्री रामकृष्णांच्यातही प्रथम होता. अशा दृष्टीने जर आपण त्यांच्या चरित्राचा विचार केला तरच त्यांच्या चरित्राच्या चिंतनाने आपल्याला फायदा होईल. म्हणूनच त्यांचा मानवभाव सर्वदा दृष्टीसमोर ठेवूनच त्यांच्या देवभावाचा विचार करण्यास आम्ही वाचकास विनंती करतो. ते आमच्यापैकीच एक जण होते. अशा दृष्टीने जर त्यांच्याकडे पाहिले नाही तर साधना कालातील त्यांचा विलक्षण उद्योग आणि विलक्षण आचरण यांचा काहीच अर्थ आपणास समजणार नाही. आपल्याला असे वाटेल की जे मूळचेच पूर्ण होते त्यांना सत्यलाभासाठी एवढा खटाटोप कशाला पाहिजे होता. असे वाटेल की त्यांचा हा प्रचंड खटाटोप म्हणजे सर्व बाह्यात्कारीच होता. इतकेच नव्हे तर ईश्वर प्राप्तीसाठी त्यांनी केलेली अलौकिक तपस्या असाधारण त्याग आणि त्यांची जबरदस्त निष्ठा पाहूनही आमच्या मनात स्फूर्ती उत्पन्न होणार नाही व त्यांच्या चरित्रापासून आम्हाला काही बोधही प्राप्त होणार नाही. श्री रामकृष्णाच्या कृपालाभाने धन्य झालेल्या आम्हाला ते आमच्यासारखेच मानव होते असेच समजून चालले पाहिजे, कारण ते आमच्यासारख्यांची सुखदुःखे जाणणारे होते. म्हणून तर आमची दुःखे नाहीशी करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. त्यांना मानवभावापन्न समजल्या वाचून आम्हास गत्यंतर नाही. आणि खरेच पाहिले तर जोपर्यंत आम्ही सर्व बंधनातून मुक्त होऊन परब्रह्म स्वरूपात लीन झालो नाही तोपर्यंत जगतकारण ईश्वर व त्याचे अवतार यांना मानवभावापन्न अशा दृष्टीने आम्हाला पाहिले पाहिजे. देवो भूत्वा देवम यजेत ही म्हण अशा दृष्टीनेच खरोखर सत्य आहे. तुम्ही जर स्वतः समाधी बलाने निर्विकल्प भूमिप्रत पोचू शकाल तरच तुम्ही ईश्वराचे यथार्थ स्वरूप समजून त्याची खरी खरी पूजा करू शकाल. देव होऊन देवाची यथार्थ पूजा करण्यास समर्थ असा पुरुष फार विरळा. आमच्यासारखे दुर्बल अधिकारी या स्थितीपासून फार दूर. म्हणूनच आमच्यासारख्या साधारण लोकांवर कृपा करून त्यांच्या हृदयाची पूजा ग्रहण करण्यासाठीच ईश्वराचे नरदेह धारण. प्राचीनकाली होऊन गेलेल्या अवतारी पुरुषांशी तुलना केली तर श्री रामकृष्णांच्या साधनकालाचा इतिहास समजण्यास आपणास अनेक अधिक साधने उपलब्ध आहेत असे आढळून येईल. एकतर आपल्या साधनकालाच्या कित्येक गोष्टी श्री रामकृष्णांनी स्वतः आपल्या शिष्यास सविस्तर सांगितल्या आहेत. दुसरे, आम्ही त्यांच्या चरणकमलांचा आश्रय घेण्याचे थोडे अगोदर त्यांचे साधनकालाचे चरित्र ज्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर दक्षिणेश्वरी घडलेले पाहिले होते त्यातील बहुतेक व्यक्ती तेव्हाही तेथे होत्या व त्यांच्याच तोंडून आम्हाला काही हकीकत कळली. असो, श्री रामकृष्णाच्या साधनकालीन अलौकिक इतिहासाकडे वळण्यापूर्वी
साधना तत्वाच्या मूळ सूत्रांचा थोडक्यात विचार करू. प्रकरण 10. साधक व साधना. स्थूल भावाने समाधी 2 प्रकारची आहे. ज्ञानमार्गाने विचार करता करता अहंकाराचा नाश झाल्यावर जी समाधी, तिला स्थिर अथवा जड अथवा निर्विकल्प समाधी असे म्हणतात. भक्तिमार्गाच्या समाधीला भावसमाधी म्हणतात. या प्रकारच्या समाधीत संभोगासाठी, आस्वादनासाठी थोडासा अहंभाव शिल्लक असतो. शुद्ध ज्ञान व शुद्ध भक्ती एकच. श्री रामकृष्ण. श्री रामकृष्णांच्या जीवनातील साधक भावाची हकीकत सांगण्यापूर्वी प्रथम साधना कशाला म्हणतात ते पाहायचे आहे. कदाचित कोणी असे म्हणतील की भारतामध्ये तर प्राचीन काळापासून साधना तपस्या चालूच आहेत, मग येथे आणखी त्याचा काथ्यकूट कशाला? इतर कोणत्या देशात भारताप्रमाणे साधना तपस्या वगैरे दिसून येतात? कोणत्या देशात या देशा इतके ब्रह्मज्ञानी थोर थोर महात्मे झाले आहेत? साधना म्हणजे काय याची थोडीफार कल्पना या देशात सर्वांनाच आहे. म्हणून साधनेसंबंधी पुन्हा येथे विचार करण्याचे कारण नाही. हे म्हणणे अनेक अंशी खरे असले तरी साधना म्हणजे काय याचा येथे विचार केलाच पाहिजे. कारण या विषयासंबंधाने लोकात काही विचित्र व भलभलत्याच कल्पना प्रचलित असल्याचे दिसून येते. आपले ध्येय काय इकडे लक्ष न देता शरीरास पीडा देणे, दुष्प्राप्य वस्तूंच्या मागे लागणे, काही विशिष्ट स्थानीच विशिष्ट क्रियांचे अनुष्ठान करणे, श्वासोश्वासाकडे लक्ष देणे वगैरे क्रियांनाही कित्येकदा लोक साधना असे म्हणतात. असेही दिसून येते की आपल्या मनातील कुसंस्कार घालवून त्याला योग्य वळण लावण्यासाठी व त्याला योग्य मार्गावर अग्रसर करण्यासाठी मोठमोठ्या महापुरुषांनी ज्या क्रियांचे अनुष्ठान केले त्याच क्रियामध्ये साधना, इतर कोणत्याही क्रिया साधना नव्हेत असाही चुकीचा समज लोकांमध्ये दिसून येतो. विवेक वैराग्यवान होण्याची खटपट न करता, संसारातील भोगसुखाची लालसा सोडण्याचा प्रयत्न न करता, काही विशिष्ट क्रिया करून अथवा काही विशिष्ट अक्षरे घोकून ईश्वराला एखाद्या मंत्रमुग्ध सर्पाप्रमाणे वश करून घेता येते, अशा भ्रामक कल्पनेने कित्येक जण त्या क्रिया करीत व ती अक्षरे घोकीत व्यर्थ कालक्षेप करीत असल्याचे दिसून येते. म्हणून पूर्वकालीन थोर ऋषीने गहन विचार करून साधनेसंबंधीची जी तत्वे शोधून काढली आहेत ती येथे थोडक्यात सांगितली म्हणजे या विषयाची बरीचशी यथार्थ कल्पना वाचकास येईल. श्री रामकृष्ण म्हणत असत, सर्वाभूती ब्रह्मदर्शन अथवा ईश्वर दर्शन ही अत्यंत उच्च व शेवटची अवस्था आहे. हे साधनाचे अखेरचे फल आहे असे उपनिषदे सांगतात. ती म्हणतात, या सृष्टीमध्ये स्थूल सूक्ष्म चेतन अचेतन वगैरे जे काही तुमच्या नजरेस येते ते सर्व एक ब्रह्म आहे. या एका अद्वितीय ब्रह्मवस्तूलाच तुम्ही निरनिराळी नावे देता व निरनिराळ्या दृष्टीने पाहता. जन्मापासून मरेपर्यंत सर्व काळ तुमचा त्याच्याशी संबंध येतो, परंतु तो न ओळखल्यामुळे तुम्हास असे वाटते की आम्ही भिन्न भिन्न वस्तूंशी व व्यक्तींशी संबंध ठेवत आहोत. वर सांगितलेला सिद्धांत ऐकून मनामध्ये काय संदेह उत्पन्न होतात व शास्त्री यावर काय उत्तर देतात हे येथे थोडक्यात प्रश्नोत्तर रूपाने सांगितले आहे. प्रश्न: ही गोष्ट आमच्या प्रत्यक्ष अनुभवास का येत नाही? उत्तर आहे, भ्रमामुळे. जोपर्यंत हा भ्रम दूर झाला नाही तोपर्यंत हा भ्रम आहे हे कळणार कसे? यथार्थ वस्तू व अवस्था यांच्याशी तुलना करूनच आपण बाहेरील व आतील भ्रम ठरवत असतो. परत प्रश्न: ठीक, पण असा भ्रम होण्याचे कारण काय व आम्हास असा भ्रम केव्हापासून झाला? उत्तर आहे, भ्रम होण्याचे कारण म्हणजे सर्वत्र जे दिसून येते तेच अज्ञान. हे अज्ञानच केव्हापासून उत्पन्न झाले हे कसे समजावे? अज्ञानामध्ये जोपर्यंत आपण पडलेले आहोत तोपर्यंत हे जाणण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. जोपर्यंत स्वप्न पडत असते तोपर्यंत ते खरेच आहे अशी भावना असते. निद्राभंग झाल्यानंतर जागृतावस्थेशी त्याची तुलना करून ते खोटे आहे असे आपण ठरवतो. तुम्ही कदाचित असे म्हणाल की स्वप्न पडत असतानाच कित्येकदा मी स्वप्न पाहत आहे अशी ही जाणीव असते. पण या ठिकाणीही जागृतावस्थेशी तुलना केल्यामुळेच अशी जाणीव उत्पन्न होत असते. जागृतावस्थेत जगाशी संबंध असतानासुद्धा कोणाकोणाला अशाच रीतीने अद्वय ब्रह्मवस्तूची स्मृतीही होत असलेली दिसून येते. प्रश्न: मग हा भ्रम नाहीसा करण्याला उपाय काय? उत्तर: उपाय म्हणजे एकच, हे अज्ञान दूर केले पाहिजे. हे अज्ञान हा भ्रम दूर करता येतो
हे निस्संशय आहे. पूर्वकालीन ऋषींनी हा भ्रम दूर केला होता व तो कसा दूर करावा हेही त्यांनी सांगून ठेवले आहे. प्रश्न: ठीक, पण हा उपाय समजून घेण्यापूर्वी आणखी 1-2 प्रश्न करावेसे वाटतात. सारे जग जे प्रत्यक्ष पाहत आहे त्याला तुम्ही भ्रम म्हणता व मुष्टिमेय ऋषींनी जगाला जसे पाहिले ते सत्य असे म्हणता ते कसे? का ऋषींनाच भ्रम झाला होता? उत्तर: पुष्कळ लोक विश्वास ठेवतात म्हणून एखादी गोष्ट खरी असे म्हणता यायचे नाही. ऋषींचेही अनुभव सत्य असे म्हणायचे, कारण त्या अनुभवामुळेच ते सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त झाले, सर्वतोपरी भयशून्य झाले व चिरशांतीचे अधिकारी झाले. क्षणभंगूर मानव जीवनाचा उद्देश त्यांनी बरोबर ओळखला. याशिवाय यथार्थ ज्ञानाने मनुष्याच्या मनात नेहमी सहिष्णुता, संतोष, करुणा, नम्रता वगैरे गुणांचा विकास होऊन त्यांचे हृदय अत्यंत उदार होते. ऋषींच्या जीवनात अशा प्रकारच्या गुणांचा विकास दिसून येतो व जे कोणी त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याही अंगी हे गुण उतरतात, असे अजूनसुद्धा आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. प्रश्न: बरे, पण आपल्याला सर्वांनाच एकाच प्रकारचा भ्रम कसा झाला? ज्याला मी पशु म्हणतो त्याला तुम्हीही पशु म्हणता, असेच सर्व बाबतीत. सर्वांना एकाच वेळी सर्व प्रकारच्या विषयासंबंधाने एकाच प्रकारचा भ्रम व्हावा हे केवढे आश्चर्य आहे. काहींची एखाद्या विषयाबद्दल चुकीची धारणा झालेली असली तर काहींची ती खरी असते असे सर्वत्र दिसून येते. पण इथे पाहावे तो सर्वच प्रकार निराळा, म्हणून तुमचे म्हणणे पटत नाही. उत्तर: याचे कारण असे आहे की तुम्ही या सर्वांमधून ऋषींना वेगळे काढता. सर्वांमध्ये ऋषींचीही गणना करत नाही, म्हणून येथे सर्वच प्रकार निराळा आहे असे तुम्हास वाटते. नाहीतर तुमच्या प्रश्नातच या शंकेचे तुम्हीच उत्तर देऊन टाकले आहे. आता सर्वांना एकाच प्रकारचा भ्रम कसा झाला हा जो तुमचा प्रश्न आहे, यावर शास्त्रे असे उत्तर देतात की एकाच असीम अनंत अशा समष्टी मनात जगतरूप कल्पनेचा उदय झाला आहे. तुमचे आमचे सर्वांचे व्यष्टिमन त्या विराट मनाचा अंश ने अंगीभूत असल्यामुळे आपणा सर्वांस या एकाच प्रकारच्या कल्पनेचा अनुभव येतो. म्हणूनच आपण सर्वजण पशूंना पशु, माणसांना माणूस म्हणतो. आणि म्हणूनच आपणापैकी एखादा यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेऊन सर्व प्रकारच्या भ्रमातून मुक्त होऊन गेला तरी आपण इतर बाकीचे सर्वजण पूर्वी जसे भ्रमात पडलेलो होतो तसेच असतो. आणखी एक गोष्ट, विराट पुरुषाच्या विराट मनामध्ये जगतकल्पनेचा जरी उदय झाला तरी तो आपल्याप्रमाणे अज्ञानबंधनात पडत नाही, कारण तो सर्वदर्शी असल्यामुळे अज्ञानप्रसृत जगतकल्पनेच्या आत बाहेर सर्वत्र अद्वय ब्रह्मवस्तूत ओतप्रोत भरलेली तो सर्वदा पाहत असतो. आम्ही तसे करत नाही, म्हणून आम्हाला भ्रम होतो. श्री रामकृष्ण म्हणत असत, सापाच्या तोंडात विष असते, साप त्याच तोंडाने खातो, पण त्याला त्यायोगे काही एक होत नाही. पण ज्याला तो चावतो त्याचा त्या विषाने तात्काळ प्राण जातो. अतएव शास्त्रदृष्ट्या दिसून आले आहे की विराट मनातील कल्पनासंभूत जग एक प्रकारे आमच्याही मनाद्वारा कल्पित होय, कारण आमचे क्षुद्र व्यष्टिमन समष्टीभूत विश्वमनाशी शरीर व त्याच्या अवयवाप्रमाणे अविच्छेद्य संबंधाने नित्य संबद्ध आहे. शिवाय ही जगतकल्पना विराट मनात एकेकाळी नव्हती व मागून उत्पन्न झाली असेही म्हणता येत नाही, कारण नामरूप देशकाल या जोड्या ज्यांच्या अभावी कसल्याच तऱ्हेची सृष्टी होणे असंभवनीय. म्हणजे तर जगद्रूप कल्पनेतील मध्यवर्ती गोष्टी अथवा या कल्पनेसहित त्या अविच्छेद्य भावाने नित्य विद्यमान असतात. थोड्याशा विचारांती ही गोष्ट स्पष्ट दिसेल व वेवादी शास्त्रात जगतकर्ती मूल प्रकृती अथवा माया हिला अनादी व कालातीत का म्हटले आहे याचा उलगडा होईल. जग जर मनकल्पित आहे व त्या कल्पनेचा आरंभ जर आपण ज्याला काल असे म्हणतो त्याच्या कक्षेत येत नाही, तर हे स्पष्टच झाले की कालाची कल्पना व जगाची कल्पना या दोन्ही विराट मनात बरोबरच उत्पन्न झाल्या. आमचे क्षुद्र व्यष्टिमन पुष्कळ वेळेपासून जगाच्या अस्तित्वावर दृढ धारणा देऊन बसले व जगतकल्पनेच्या पलीकडील अद्वय ब्रह्मवस्तूचे साक्षात दर्शन गमावून बसले. जग ही एक केवळ मनकल्पित वस्तू आहे ही गोष्ट पूर्णपणे विसरून जाऊन त्याला आपला भ्रमही समजेनासा झाला आहे. कारण वर सांगितलेच आहे की यथार्थ वस्तू व अवस्था यांच्याशी तुलना करूनच आपण आतील व बाहेरील भ्रम समजू शकत असतो. यावरून असे दिसून येईल की जगासंबंधीच्या आमच्या धारणा व अनुभव
हे आमच्या बहुकाल संचित अभ्यासाचे फल आहे व त्यासंबंधीचे यथार्थ ज्ञान जर प्राप्त करून घेणे असेल तर आम्हाला नामरूप, देशकाल, मनबुद्धी वगैरे जगत अंतर्गत विषयांच्या अतीत असलेल्या वस्तूची ओळख करून घेतली पाहिजे. ही ओळख करून घेण्याच्या प्रयत्नासच वेदप्रमुख शास्त्रात साधना म्हटले आहे व जो कोणी समजून अगर न समजून या प्रकारचा प्रयत्न करत असतो त्याला साधक असे म्हटले आहे. साधारणपणे असे दिसून येते की देशकालातील जगतकारणाचे ज्ञान करून घेण्याचा हा प्रयत्न दोन प्रकारचा आहे. पहिला, शास्त्रात ज्याला नेती अथवा ज्ञानमार्ग म्हटले आहे तो, व दुसरा ज्याला इति अथवा भक्तिमार्ग म्हटले आहे तो ज्ञानमार्गाचा साधक म्हणजे अंतिम ध्येय प्रथमपासून सर्व काळ मनात समजून ठेवून आपले प्रयत्न चालू ठेवतो. भक्तिमार्गाच्या साधकाला आपण अंती कोठे जाऊन पोचू याचे पुष्कळदा ज्ञान नसते, परंतु तो ज्या मार्गात असता त्याला उत्तरोत्तर उच्च अवस्था प्राप्त होऊन जाऊन शेवटी तो जगतातीत अद्वैत वस्तूचा साक्षात्कार करून घेतोच. काही झाले तरी जगासंबंधीची साधारण लोकांची जी धारणा असते ती या दोन्ही प्रकारच्या साधकांना सोडून द्यावी लागत असतेच. ज्ञानमार्गाचा साधक प्रथमपासून ती टाकून देण्याचा प्रयत्न करत असतो व भक्तिमार्गातील साधक ती अर्धी सोडून अर्धी राखून साधना सुरू करतो. शेवटी मात्र त्याची ती धारणा पूर्णपणे सुटून जाते व तो एकमेवाद्वितीय अशा ब्रह्मवस्तूचा साक्षात्कार करून घेतो. जगासंबंधीची स्वार्थपर भोगसुखैक लक्ष अशा प्रकारची धारणा सोडून देणे याला शास्त्रात वैराग्य असे म्हटले आहे. मानव जीवन क्षणभंगूर आहे हे ज्ञान मनुष्याला तेव्हाच होते. यामुळे जगासंबंधीची साधारण धारणा सोडून नेती मार्गाने जगतकारणाचा शोध करण्याची कल्पना प्राचीन काळी मनुष्याच्या मनात उत्पन्न झाली असावी असे वाटते. म्हणूनच ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग हे दोन्ही सारखेच सुरू असता भक्तिमार्गाची पूर्णता होण्याच्या अगोदर उपनिषदांमध्ये या नेती अथवा ज्ञानमार्गाची पूर्णता झालेली दिसून येते. नेती मार्गाने चालू लागल्यावर थोड्याच वेळात मनुष्य अंतर्दृष्टी संपन्न झाला ही गोष्ट उपनिषदांवरून दिसून येते. मनुष्याने हे जाणले की इतर कोणत्याही बाह्य वस्तूपेक्षा देह व मन यांनीच जगाशी आपला अधिक संबंध येतो. म्हणून इतर सर्व बाह्य वस्तूंच्या सहाय्यापेक्षा देह व मन यांच्या सहाय्याने आपल्याला ब्रह्मवस्तूचा शोध अधिक लवकर लागेल. शीतावरून भाताची परीक्षा या न्यायाने स्वतःमध्ये जगतकारणाचा शोध लागला म्हणजे सहजच बाह्य वस्तूंमध्येही त्याचा शोध लावणे सोपे जाईल. म्हणून मी म्हणजे काय हा प्रश्न सोडवण्याकडे ज्ञानमार्गातील साधकांचे सर्व लक्ष वेधले जाते. नुकतेच सांगितले आहे की ज्ञान व भक्ती या दोन्ही मार्गातील साधकांना जगासंबंधीची साधारण धारणा टाकून द्यावी लागते. या धारणेच्या निःशेष त्यागानेच मानव मन सर्व वृत्तीरहित होऊन समाधीचे अधिकारी होते. अशा प्रकारच्या समाधीला शास्त्रात निर्विकल्प समाधी हे नाव दिलेले आहे. निर्विकल्प समाधी संबंधी अधिक विवेचन पुढे केव्हा तरी करण्याचे ठेवून येथे सविकल्प समाधी संबंधी थोडक्यात काही माहिती देऊ. भक्तिमार्गाला दुसरे नाव इति मार्ग असे वर सांगितलेच आहे. कारण या मार्गातील साधकाने जगताचे क्षणभंगुरत्व जरी जाणलेले असले तरी जगतकर्त्या ईश्वरावर त्याचा विश्वास असतो व त्याने निर्मिलेले हे जग सत्य आहे असे त्यास वाटत असते. जगातील सर्व वस्तू व व्यक्ती यांचा ईश्वराशी असा संबंध पाहून भक्ताला त्या सर्व आपल्या आहेत असे वाटते. या संबंधाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या मार्गात जे म्हणून अडथळे आहेत असे त्यास वाटते ते सर्व तो नाहीसे करण्याचा प्रयत्न करतो. याविषयी ईश्वराच्या कोणत्या तरी एका रूपावर प्रेम करणे व त्या रूपाचे ध्यान करण्यात तन्मय होणे व ईश्वरार्पण बुद्धीने सर्व कर्मे करणे इकडेच त्याचे लक्ष वेधते. ईश्वराचे ध्यान करताना प्रथम त्याची सर्वच मूर्ती भक्त आपल्या मनोचक्षुसमोर आणू शकत नाही. कधी त्याचा हात, कधी पाय, कधी मुख असे एकटे दुकटे अवयवच त्याच्या चक्षुसमोर येतात आणि हे सुद्धा दिसल्याबरोबर नाहीसे होतात. फार वेळेपर्यंत स्थिर राहत नाहीत. अभ्यासाने ध्यान अधिकाधिक जमू लागते. म्हणजे हळूहळू ती सर्वांग संपूर्ण मूर्ती त्याच्या मनोचक्षुसमोर स्थिर राहू लागते. ध्यान जसजसे अधिकाधिक तन्मयतेने होऊ लागते तसतसा त्या मूर्तीत त्याला जिवंतपणा दिसू लागतो. ती हसत आहे, बोलत आहे असे दिसू लागून अखेरीस तो तिला स्पर्शही करू शकतो. तेव्हा मात्र ती मूर्ती जिवंत आहे याविषयी त्याला मुळीच शंका उरत नाही व डोळे मिटून अथवा उघडून कशाही स्थितीत
त्या मूर्तीचे स्मरण करताच तो तिला पाहू शकतो. पुढे माझी इष्टदेवता वाटेल ती रूपे घेऊ शकते या विश्वासाच्या बळावर त्याला आपल्या इष्टमूर्तीत नाना प्रकारच्या दिव्य रूपांचे दर्शन होते. श्री रामकृष्ण म्हणत असत, जो कोणी एकाच रूपाचे अशा जिवंत भावाने दर्शन घेतो त्याला इतर सर्व प्रकारच्या रूपांचे दर्शन सहज होऊ शकते. अशा रीतीने जिवंत मूर्तीच्या दर्शनाचा लाभ ज्यांना झालेला असतो त्यांना जागृतावस्थेत दिसणाऱ्या पदार्थाप्रमाणेच ध्यानकाली दिसणाऱ्या मूर्तीही तितक्याच सत्य आहेत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. पुढे बाह्य जगत व भावराज्यातील अवस्था या दोहोंचेही अस्तित्व सारखेच सत्य आहे हा बोध जसजसा अधिकाधिक दृढ होत जातो तसतशी हे बाह्य जगत म्हणजे केवळ मनकल्पित गोष्ट आहे अशी त्याची धारणा होऊ लागते. शिवाय अत्यंत प्रगाढ ध्यानकाली भावराज्यातील अनुभव भक्ताच्या मनात इतका प्रबल होतो की त्यावेळी त्याला बाह्य जगताचा लेश मात्रही अनुभव येत नाही. अशा प्रकारच्या अवस्थेलाच शास्त्रात सविकल्प समाधी असे नाव आहे. अशा प्रकारच्या समाधीत बाह्य जगताचा पूर्णपणे लोप झाला तरी भावराज्याचा पूर्ण लोप होत नाही. जगातील वस्तू व व्यक्ती यांच्याशी संबंध आल्याने आपणा सुखदुःखांचा जसा अनुभव येतो अगदी तसाच अनुभव आपल्या इष्टमूर्ती संबंधाने भक्ताला येतो. त्याच्या मनात त्या अवस्थेत होणारे सर्व संकल्प विकल्प हेही त्याच्या इष्टमूर्तीच्या संबंधाचे असतात. भक्ताच्या मनात उत्पन्न होणाऱ्या साऱ्या वृत्ती या अवस्थेत एकाच विषयाचे आलंबनाने उत्पन्न होतात. या कारणाने शास्त्रात या अवस्थेला सविकल्प समाधी अथवा विकल्पयुक्त समाधी असे म्हटले आहे. या प्रकारे भावराज्यांतर्गत विषयांचे एकसारखे चिंतन करीत राहिल्याने भक्ताच्या मनातून स्थूल म्हणजे बाह्य जगाचा सहजच लोप होतो. ज्या भक्त साधकाने इतकी मजल मारली त्याला येथून निर्विकल्प समाधी काही फारशी दूर नसते. जगाचे कित्येक जन्मापासून अभ्यासलेले अस्तित्व ज्ञान जो इतके पूर्ण नष्ट करू शकतो त्याचे मन अत्यंत शक्तिसंपन्न झालेले असते हे निराळे सांगावयास नको. मन पूर्णपणे निर्विकल्प करता आले तर ईश्वराशी आपला अत्यंत निकट संबंध येईल ही गोष्ट एकदा त्याच्या पक्की लक्षात आली म्हणजे त्या दृष्टीने तो आपली सर्व शक्ती एकवटून प्रयत्न करू लागतो आणि श्री गुरु व ईश्वर यांच्या कृपेने भावराज्याच्या अत्युच्च भूमीवर आरोहण करून अद्वैत ज्ञानाचा साक्षात अनुभव घेऊन चिरशांतीचा अधिकारी होतो. अथवा असेही म्हणता येईल की इष्टदेवतेवरचे अत्युत्कट प्रेमच त्याला हा मार्ग दाखवते व त्याच्या प्रेरणेनेच तो आपल्या इष्टदेवतेशी एकात्वाचा अनुभव घेतो. ज्ञान व भक्ती या दोन मार्गातील साधकाचा आपल्या अंतिम ध्येयास पोचण्याचा क्रम अशा प्रकारचा आहे. परंतु अवतारी महापुरुषांच्या अंगी देव व मानव या दोन्ही भावांचे संमिलन आजीवन विद्यमान असल्यामुळे साधनकालीही कधीकधीही त्यांच्यात सिद्धांची शक्ती व पूर्णता दिसून येते. देव व मानव या दोन्ही भूमीवर विहार करण्याची शक्ती त्यांच्यात स्वभावतच असल्यामुळे अथवा आतील देवभाव हीच त्यांची स्वाभाविक अवस्था असल्यामुळे बाहेरील मानवभावाचे आवरण मधून दूर करून तो प्रकाशित होतो. अशा रीतीने या विषयाची काहीशी मीमांसा करण्याचा प्रयत्न केला तरी अवतारी महापुरुषाचे जीवनचरित्र यथार्थ रीतीने समजण्यास मानवाची बुद्धी असमर्थ होऊन हात टेकते हे खास. त्यांच्या जीवनाच्या गूढ रहस्याचा पूर्ण उलगडा मानवी बुद्धीला कधीतरी करता येणे शक्य आहे की नाही याची शंकाच वाटते. तरी पण एवढे खास की श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्यांच्या चरित्राचा विचार केला तर मनुष्याचे कल्याणच होईल. प्राचीन काली अशा महापुरुषांच्या जीवनातील मानवभाव बाजूला ठेवून त्यांच्या देवभावाचाच विचार करण्यात आला. संदेहशील अशा सांप्रतच्या काळी त्यांच्या देवभावाची सर्वस्वी उपेक्षा करून त्यांच्या मानवभावाचाच विचार करण्यात येतो. प्रस्तुत प्रसंगी आम्ही अशा महापुरुषांच्या जीवनात देव व मानव हे दोन्ही भाव एकाच काळी विद्यमान असल्याचे दिसून येते हीच गोष्ट स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न करू. देव मानव श्री रामकृष्णांच्या पुण्यदर्शनाचा लाभ जर आम्हाला घडला नसता तर अशा महापुरुषाचे चरित्र उपरोक्त दृष्टीने आम्ही कधीच पाहू शकलो नसतो ही गोष्ट निर्विवाद आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.